पती पत्नीचं नातं हे प्रेमाच्या आधारावर समर्पणाच्या आधारावर टिकून असतं. ते एकमेकांच्या सुखदुःखाचे सोबती असतात. त्यांच्याबरोबर आर्थिक देवाणघेवाण असते. त्याचबरोबर सामाजिक प्रतिष्ठा याचे देखील ते भागीदार असतात. जर का पैशाच्या व्यवहारातून अगदी पती-पत्नीचं नातं का असेना, ह्याच्यामधून जर का अतिरेक झाला, तर या दोघांपैकी एकाच्या जीवावर ही गोष्ट बेतू शकते. नमस्कार, कारनामा मराठी परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आता ही संपूर्ण घटना, अशाच प्रकारची घटना आपण बघणार आहोत. ह्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे सोलापूर या ठिकाणी. सोलापूरमध्ये सैफन शेख नावाचे एक ड्रायव्हर आहेत आणि ते स्वागतनगर, सोलापूर या ठिकाणी त्यांचं वास्तव्य आहे. साधारणपणे 2000 साली यांचं लग्न झालेलं आहे आणि यास्मिन नावाच्या एका तरुणीशी यांचा विवाह संपन्न झालेला आहे. पुढे 2 ते 3 वर्षाचा त्यांचा संसार देखील झालेला आहे. या 3 वर्षामध्ये यांना 2 मुली झालेल्या आहेत आणि यांचा 3-4 वर्षाचा सुखाचा संसार झालेला आहे. आता काय झालेलं आहे, की हे ड्रायव्हर म्हणून यांचं काम होतं, यांचं उत्पन्न व्यवस्थित होतं. यांची पत्नी होती, यांना 2 मुली झालेल्या होत्या आणि यांची जबाबदारी दिवसेंदिवस वाढत होती. जसं की मुलांचं शिक्षण असेल, मुलांचे कपडे लत्ते असतील, मुलांच्या बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी, त्याच्यानंतर ह्या कौटुंबिक ह्या सगळ्या इतर विवंचना, त्याच्यामुळे यांची कौटुंबिक जबाबदारी एकंदर वाढलेली होती. आणि जशी-जशी जबाबदारी वाढते, याचाच अर्थ पैशाची निकड देखील वाढते आणि याच्यामुळे यांच्या जे पती-पत्नी आहेत यांच्यामध्ये भांडण वाढायला लागलेली होती, भांडण होत होती. आणि ह्या सगळ्या भांडणाला कंटाळून मग यांची जी पत्नी आहे सैफन, यास्मिन, हिने माहेरी जायचा निर्णय घेतलेला आहे आणि ही तिच्या माहेरी सोलापूरमध्येच, या ठिकाणी ज्या ठिकाणी तिचं वास्तव्य होतं, आई-वडिलांचं वास्तव्य होतं, या ठिकाणी ही गेलेली आहे. या ठिकाणी जाऊन राहत आहे. पुढे काही काळ अजून गेलाय आणि या काळामध्ये मग हा जो सैफन आहे, याने कायमस्वरूपी मग आपल्या पत्नीला नांदायला येण्यासाठी विनवणी केलेली आहे. हा सतत त्याला असं वाटत होतं, की आपली बायको आपल्या घरी येईल, आपल्याकडे नांदायला येईल आणि त्याच्यामुळे मग पण त्याची भ्रमनिराशा झाली. ती यास्मिन याच्याकडे नांदायला येण्यास तयार नव्हती. तिचा स्पष्टपणे नकार होता. आता ही जाऊन हिच्या माहेरी राहायला लागलेली होती. परंतु तिला असं नेहमी वाटायचं, की आपला भार, आपल्या मुलींचा भार आपण आपल्या आई-वडिलांवर देऊ नये. आपण या ठिकाणी आता थोडंसं वेगळ्या प्रकारे स्वतःहून काहीतरी पैसे कमवायला पाहिजेत. आपण याच्याविषयी थोडंसं जागरूक राहायला पाहिजे आणि आपण अजूनही किती दिवस आपण आपल्या कुटुंबियांवर अवलंबून राहणार. कारण ही हिच्या माहेरी राहायला आलेली होती. हिला याची जाणीव झालेली होती. त्याच्यामुळे मग हिने कर्नाटक या ठिकाणचं गुलबर्गा आहे, या ठिकाणी ती गेलेली आहे. या ठिकाणी तिने काम सुरू केलं आणि तिने पैसे मिळवायला सुरू केलेत. आता ती आणि तिच्या 2 मुली, असं यांचं आयुष्य पुढे सुरू झालंय. दुसऱ्या बाजूला हा जो सैफन आहे, याने सुद्धा हिला आता विनवणी करून ही पत्नी आपल्याकडे नांदायला येत नाही. त्याच्यामुळे मग यांनी सुद्धा 2 तरुणींशी विवाह केलाय. आता याची पहिली पत्नी त्याच्यापासून बाजूला राहत होती आणि इकडे याने 2 तरुणींशी विवाह केलेला होता. आता हा 2 बायकांचा नवरा होता. याच्यामधून आता काही काळ लोटलेला आहे. साधारणपणे आता या बाजूला ही जी यास्मिन आहे, हिच्या आता मुली देखील मोठ्या झालेल्या आहेत. त्याच्यामुळे हिला असं वाटायला लागलं, की आता आपल्या मुलींची शिक्षण होत आलेली आहेत. आता आपल्या मुलींना लग्न करावं लागेल आणि लग्न करताना आपल्याकडे संपूर्ण परिवार बघण्याची पद्धत आहे. म्हणजे पाहुणे मंडळी बघायला आल्यानंतर मुलीचे किंवा मुलाचे आई-वडील, इतर घर-दार ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. त्यामुळे याची हिला जाणीव होती. त्याच्यामुळे मग अशा प्रकारे कधी ना कधी तरी याची विचारणा होणार आणि आपल्याला या सैफनची गरज लागेल. त्याच्यामुळे मग हिने या सैफनला गुलबर्गा येथे बोलावून घेतलेलं आहे. ऑक्टोबर 2023 या ठिकाणी पुन्हा एकदा ते दोन्ही नवरा-बायको साधारणपणे 20-22 वर्षानंतर एकत्र आलेले आहेत आणि त्यावेळेला हिने काय सांगितलं, की आता माझ्यावर ₹1,60,000 कर्ज आहे. हे जर का कर्ज तुम्ही भरलत, तर मग मला माझ्या बऱ्याचशा गोष्टी सोप्या होतील. मग हा जो सैफन आहे, याने ही गोष्ट मान्य केली आणि त्याच्या बायकोवरचं साधारणपणे ₹1,60,000 कर्ज याने भरलंय आणि तिला कर्जमुक्त केलेलं आहे. आता पुन्हा एकदा काही दिवस गेले, त्याच्यानंतर पुन्हा एकदा याने ही जी यास्मिन आहे, याने पुन्हा एकदा या सैफनकडे 70,000 ची मागणी केली आणि याने तो सुद्धा 70,000 तिला बंदोबस्त करून या ठिकाणी दिलेले आहेत. अशा प्रकारे ही नांदत नसताना सुद्धा हा जो सैफन आहे, हा तिला पैशाचा पुरवठा करत होता. वेळोवेळी लागणारे पैसे देत होता. तिच्यावरचं कर्ज भरत होता. या सगळ्या गोष्टी हा जो जागरूकपणे, म्हणजे ह्या लग्नबंधनाला तो
जागरूक राहून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पत्नीविषयी जे जे काही तिने केलेलं होतं त्या त्या गोष्टी तो तिला अ, म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये येऊन तो जे कमी अधिक होतं ते सगळं तो बघत होता. आता 14 एप्रिल 2024चा दिवस, या दिवशी हे अक्कलकोट या ठिकाणी फिरायला आले. हे दिवसभर फिरलेले आहेत आणि हिंडून फिरून झाल्यानंतर, मौज-मजा करून झाल्यानंतर पुन्हा एकदा यास्मिनने ह्याच्याकडे काही पैशाची मागणी केली. 50,000-60,000 रुपयाची पुन्हा एकदा मागणी केलेली आहे. आणि मग ह्याला त्या गोष्टीवरून राग आला, की आता प्रत्येक वेळेला मी तुला पैसे देतोय. साधारणपणे 2.5-1 लाख रुपये मी तुला दिलेले आहेत. अजूनही तुला पैशाची मागणी आहे. म्हणजे तू काय पैसे मागत राहणार आणि मी तुला पैसे पुरवत राहणार आणि ही याच्याकडे नांदायला आलेली नव्हती. आता हे सगळं यांचं असं वैवाहिक आयुष्य होतं. परत या सगळ्या गोष्टी त्यांच्या आयुष्यामध्ये होत्या. पुन्हा एकदा हे एकत्र आलेले होते. 14 एप्रिल 2024च्या रात्री 9 वाजता काय झालं, आता हे दिवसभर इकडे-तिकडे फिरून आता पुन्हा एकदा घरी जायच्या वेळेला यांच्यामध्ये भांडण झालेलं आहे. हिने पैशावरून भांडण झालंय आणि मग या यास्मिनने या सैफनला मारहाण केलेली आहे आणि ह्या सगळ्या मारहाणीचा राग लक्षात घेऊन मग याने खिशातला चाकू काढलाय आणि यास्मिनवर सपासप वार केलेत. ही रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेली आहे, विव्हळते आणि याच ठिकाणी हिचा मृत्यू झालेला आहे. आता हा जो सैफन आहे याने रक्ताळेला चाकू घेतलाय आणि तडक सोलापूर पोलीस स्टेशन या ठिकाणी तो हजर झालेला आहे. रात्रीच्या ड्युटीचे कर्तव्यदक्ष कर्मचारी अधिकारी या ठिकाणी हजर होते. यांनी ताबडतोब त्यांच्या वरिष्ठांना फोन केलाय आणि या सैफनकडचा जो चाकू आहे या ठिकाणी ताब्यात घेतलाय. त्याला ताब्यात घेतलंय, त्याच्याकडे विचारणा केलेली आहे. तर त्याने हा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना सांगितलाय, की त्यांनी त्याच्या पत्नीचा खून करून पोलीस स्टेशनमध्ये हजर झालेला आहे आणि मग तिथून पुढे मग पोलिसांनी त्याच्यावर कलम 302 अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. त्याला 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील मिळालेली आहे. याच्यामध्ये गुन्हेगार कोण आहे माहिती होतं, खून कुणाचा झाला हे देखील माहिती होतं, कारण काय होतं हे देखील माहिती होतं. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे रहस्य नाही आहे. परंतु आपण ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. याच्यातून आपण काय शिकायचं आहे, की नातं कोणतंही असू दे, याच्यामध्ये जर का आर्थिक व्यवहार एका मर्यादेच्या पुढे गेले, तर त्याच्यातून 2 पैकी एका व्यक्तीच्या नशिबात अत्यंत वाईट अशा प्रकारे अंत होतो. या गोष्टीचा वाईट प्रकारे अंत होतो. या व्यक्तीला मृत्यूला सामोरं जावं लागतं आणि ह्या संपूर्ण नातेसंबंध बिघडण्याची पुन्हा एकदा यांच्यावर वेळ येते. आपण याच्यातून हे शिकावं, कोणत्याही प्रकारे व्यवहार करताना, आर्थिक व्यवहार करताना जपून करायला पाहिजेत, व्यवस्थित करायला पाहिजेत, काळजी घेऊन करायला पाहिजेत, जेणेकरून अशा वाईट प्रसंगांना आपल्याला कोणालाच सामोरं जावं लागणार नाही. ही संपूर्ण घटनाक्रम, सत्य घटना जशा प्रकारे प्रसारमाध्यमातून आलेली होती, त्या प्रकारे मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला. या घटनेला अनेक कंगोरे असू शकतात. याच्यामधून अजूनही काही वेगळी माहिती याच्यामध्ये असू शकते. भेटूया पुन्हा एकदा नवीन क्राईम स्टोरीमध्ये बरोबर 9 वाजता. तोपर्यंत आपापली काळजी घेत राहा. धन्यवाद.